विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षा देणार असाल किंवा नवोदयची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यापूर्वी 10 वर्षामध्ये लसावी मसावी या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते, हे प्रश्न सेकंदामध्ये कशी सोडवायची याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे नवोदय विशेष तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 आणि नवोदय ग्रुपमध्ये ॲड करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण LCM अँड HCF. LCMलाच मराठीमध्ये लसावी असं म्हणतात, लसावी, आणि HCF म्हणजे मसावी. तर या पाठामध्ये आपण लसावी आणि मसावी ही कन्सेप्ट पाहणार आहोत आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीने. त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे आपला डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम, म्हणजेच दशांश संख्या आणि त्यावरील क्रिया. अशा दोन घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर लसावी मसावीवर 2 प्रश्न आणि डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम यावर 1 प्रश्न, असे 3 प्रश्न नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. तर पाहूया आपण बेसिक पासून कन्सेप्ट ऑफ LCM अँड HCF. तर सुरुवातीला आपण LCM म्हणजे काय हे पण पाहूयात. तर LCMचं जे लॉंग फॉर्म आहे LCM, तर LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये मल्टिपल्स पाहिलेले आहेत, त्यामध्ये कॉमन मल्टिपल सुद्धा पाहिलेला आहे, पण त्यामधला हा लोवेस्ट कॉमन मल्टिपल, त्यालाच LCM म्हणजे हे L, C आणि M यालाच शॉर्टमध्ये LCM असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये लसावी असं म्हटलं जातं. लसावी म्हणजे लघुत्तम, म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी. तर याची नेमकं कन्सेप्ट काय आहे हे समजून घेऊयात. समजा आता आपल्याकडे 2 संख्या आहेत, 12 व 9. या 2 संख्या आहेत 12 व 9. तर यांचा आपल्याला लसावी कसा फाइंड आउट करतात ते पाहूया आपण. लसावी म्हणजेच फाइंड LCM ऑफ 12 अँड 9. तर 9 आणि 12 यांचा लसावी कसा काढायचा हे समजून घेऊयात. तर आपण सुरुवातीला 12चे मल्टिपल लिहूयात. 12चे मल्टिपल म्हणजे 12च्या पाड्यातील सर्व संख्या. तर 12 × 12. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पाडे पाठ असणं गरजेचं आहे. पाडे पाठ असतील तरच हे प्रश्न सेकंदामध्ये तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळं तुम्हाला जर पाडे पाठ नसतील तर सर्वांनी किमान 30 पर्यंतचे पाडे पाठ करूनच ठेवा. 30 पर्यंतचे पाडे पाठ असावेत. टेबल्स अप टू 30. तर 12 × 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96 आणि हे असा आपण पाडा पुढे कंटिन्यू करू शकतो. त्याच वेळेस जर आपण 9चा पाडा लिहिला, टेबल ऑफ 9, 9 1 चा 9, 9 2 चा 18, 9 3 चा 27, 9 4 चा 36, 9 5 चा 45, 9 6 चा 54, 9 7 चा 63, 9 8 चा 72, 9 9 चा 81 अँड सो ऑन. तर हे याचे मल्टिपल आहेत, लक्षात घ्या. मल्टिपल ऑफ 12 अँड मल्टिपल ऑफ 9. तर यामध्ये कॉमन मल्टिपल कोणते कोणते आहेत पाहूया आपण. कॉमन मल्टिपल. तर ह्या दोन्हीमध्ये कॉमन जर पाहिला आपण तर हा 36 36, 72 72. तर या ठिकाणी कॉमन मल्टिपल आहे 36 अँड 72. म्हणजेच दोन्हीमध्येही सामायिक गुणक
त्यामध्ये आता लोवेस्ट कॉमन मल्टिपल पाहूया आपण. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. तर या दोन्हीमध्ये लोवेस्ट कोण आहे? 36. आणि म्हणून या ठिकाणी 9 आणि 12चा हे लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच LCM इज इक्वल टू 36. म्हणजेच या ठिकाणी लसावी जो आलेला आहे लसावी तर तो आहे 36. तर या पद्धतीनं तुम्ही अगदी तोंडी पद्धतीनं लसावी फाइंड आउट करू शकतात. म्हणजे लसावी फाइंड करण्याची किंवा लसावी शोधण्याची ही एक अतिशय सोपी अशी आणि ओरली जर तुम्हाला पाडेपाठ असतील, टेबल्स जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट 12 त्रिक 36, 9 चौक 36 दोन्हीमध्ये लोवेस्ट 36 आहे या पद्धतीनं सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण लसावी आणखी आपण तोंडी पद्धतीनं कसं काढू शकतो. तर आणखी एक उदाहरण पाहूया आपण आता. तर दुसरं उदाहरण पाहूया आपण. 10 व 20चा लसावी शोधा. तर पहा आता लसावी कसा शोधायचा 10 आणि 20चा. तर सुरुवातीला आपण 10चा पाडा लिहायचा, त्यानंतर 20चा टेबल लिहायचा. दोन्ही टेबल एकाच वेळेस पण लिहू शकतात तुम्ही. 10 1 10, 10 2 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40 आणि या ठिकाणी 20 1 20, 20 2 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80 अँड सो ऑन. तर ह्या दोन्हीमध्ये कॉमन मल्टिपल कोणता आहे? 20 अँड सो. आणि म्हणून लसावी बरोबर 20. तर या ठिकाणी लसावी आलेला आहे 20. म्हणजे 10 आणि 20चा लसावी आहे 20. मीन्स LCM ऑफ 10 अँड 20 इज 20. म्हणजे 10 आणि 20चा LCM आहे 20. या पद्धतीनं तोंडी तुम्हाला लसावी काढता येतो. आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. फाइंड LCM ऑफ 8 अँड 6. तर 8 आणि 6चा आपल्याला लसावी फाइंड आउट करायचा आहे. तर 8चा टेबल आणि 6चा टेबल आपण लिहिणार आहोत. तर 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 अँड सो ऑन. 6चा पाडा लिहूयात आपण. 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. तर आपल्याला कॉमन दोन्हीमध्ये कॉमन जर दिसलं किंवा फाइंड आउट झालं तर आपल्याला जास्त टेबल लिहायची पण गरज नाही. तर याचा LCM आहे 24. म्हणजे LCM इज इक्वल टू 24. तर या पद्धतीने आपल्याला लसावी काढता येतो. लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा घटक. पुढचा घटक आहे HCF. तर HCF म्हणजे काय? तर HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. तर तो नेमकं कसा शोधायचा असतो पहा. समजा तुम्हाला जर दोन संख्या दिल्या 12 व 18चा मसावी शोधा, जर असा प्रश्न दिला पहा, म्हणजेच फाइंड HCF ऑफ 12 अँड 18. 12 आणि 18चा मसावी आपल्याला शोधायचा आहे. तर त्यावेळेस आपल्याला कसं शोधायचं पहा. बाय ओरली त्याची मेथड. इट्स मेथड राईट द ऑल मल्टिपल ऑफ राईट द ऑल फॅक्टर्स ऑफ 12. म्हणजे 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. तर 1 नी भाग जातो, 2 नी पण जातो, 3 नी पण जातो, 4, 6 आणि 12. 18ला कोणत्या संख्येने भाग जातो पहा. 18ला 1, 2, 3, 6, 9 आणि 18. तर यामध्ये आता कॉमन दोन्हीलाही कॉमन आहेत असे कोणते फॅक्टर आहेत. तर कॉमन फॅक्टर जर आपण लिहिले कॉमन फॅक्टर
तर कॉमन दोन्हीमध्ये 1 1 आहे, 2 आणि 2 पण आहे, 3 and 3 पण आहे, 6 and 6. These are common factor and the highest common factor तर याच्यातला हायेस्ट कोणता आहे 6 आणि म्हणून HCF इज इक्वल टू 6 म्हणजेच 12 आणि 18 यांचा HCF आहे 6 म्हणजेच मसावी किती येतो 6. तर या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. आणखी एखादा आपण तोंडी उदाहरण पाहूयात. बाय ओरल समजा फाइंड HCF ऑफ 24 and 9. तर 24 आणि 9 चा आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी फॅक्टर ऑफ 24 1 2 3 4 6 8 12 and 24. फॅक्टर ऑफ 9 इज इक्वल टू 1 3 and 9. तर यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे 3 आणि म्हणजे 1 पण आहे आणि 3 पण आहे. हायेस्ट कोणता आहे 3 आहे म्हणजेच HCF इज इक्वल टू 3 आणि म्हणजेच मसावी बरोबर 3. तर या पद्धतीने तुम्ही तोंडी मसावी सुद्धा काढू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे HCF तोंडी काढणे. तर तोंडी काढण्याची आपण काही उदाहरणं पाहूयात. तर या ठिकाणी 21 and 35 यांचा आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे. फाइंड HCF. तर या ठिकाणी फॅक्टर ऑफ 21 1 3 7 21. फॅक्टर ऑफ 35 1 5 7 35. तर या ठिकाणी कॉमन फॅक्टर 1 1 7 7 अँड हेन्स HCF इज इक्वल टू 7. यालाच आपण मसावी असं म्हणतो. मसावी बरोबर 7. तर या सर्व कंडिशन आपल्या लक्षात आली असतील. तर या पद्धतीने आपल्याला तोंडी लसावी मसावी काढता येतो. यानंतर आपण पाहणार आहोत लसावी आणि मसावी फॅक्टर पद्धतीने कसा काढायचा. लसावी आणि मसावी फॅक्टर पद्धतीने कसा काढायचा. तर त्यासाठी आपण उदाहरण घेऊयात. 12 आणि 18चं उदाहरण घेऊयात. पहा 12 व 18चा लसावी व मसावी शोधा. 12 आणि 18चा लसावी व मसावी शोधा. तर हे शोधायचं कसं हे समजून घेऊयात आपण. तर आपल्याला फॅक्टर पद्धतीने म्हणजेच अवयव पद्धतीने हे सोडवायचं आहे. अवयव पद्धतीने यापूर्वी आपण उदाहरणं हे तोंडी किंवा ओरल पद्धतीने सोडवलेले आहेत. त्याला लिस्ट पद्धत सुद्धा म्हणतात म्हणजे यादी करून. तर या ठिकाणी अवयव पद्धतीने सोडवत असताना 12चे अवयव आपण सुरुवातीला घेऊयात. तर 12 म्हणजेच 2 गुणिले 6 म्हणजेच 2 into 6 मीन्स 2 into 3. त्यानंतर 18चे पण अवयव पाहूयात आपण. 18 बरोबर 2 गुणिले 9 म्हणजे 2 गुणिले 9 म्हणजेच 3 गुणिले 3. तर 12चे फॅक्टर आहे 2 3 3. 18चे आहेत 2 3 3. तर यामध्ये सामायिक अवयव कोणते कोणते आहेत. सामायिक त्यालाच आपण कॉमन फॅक्टर असं म्हणतो. कॉमन फॅक्टर दोन्हीमध्ये हे 2 आणि हे 2 कॉमन आहे. त्यानंतर हे 3 आणि हे 3 हे कॉमन आहे. त्यानंतर असामायिक अवयव. असामायिक त्यालाच नॉन कॉमन फॅक्टर असं म्हणायचं. नॉन कॉमन. नॉन कॉमन फॅक्टर तर या ठिकाणी आहे हा 2 आणि हा आहे 3.
तर कॉमन फॅक्टर 2 3, नॉन कॉमन फॅक्टर ही राहिलेले नॉन कॉमन आहेत, हे 2 आणि हे 3 दोन्हीमध्ये कॉमन नाहीत. तर लसावी काढण्याचं सूत्र काय आहे हे समजून घेऊयात आता. तर पहा, लसावी म्हणजे सूत्र असं आहे. अगोदर मसावी काढून घेऊयात आपण. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक अवयव कोणते कोणते, 2 आणि 3. तर 2 गुणिले 3 बरोबर 6. तर हा आहे मसावी. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण HCF म्हणतो. HCF इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर. त्यानंतर आपल्याला लसावी काढायचं आहे. तर लसावी बरोबर काय सूत्र आहे पहा. लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. तर सामायिक कोणते कोणते आहेत, 2 गुणिले 3 आणि असामायिक पण आहेत 2 गुणिले 3. तर यांचा गुणाकार करत असताना 2 गुणिले 3 6, 6 दोन्ही 12 आणि 12 त्रिक 36. म्हणजेच लसावी किती येतो 36. LCM इज इक्वल टू 36. तर या पद्धतीनं अवयव पद्धत जर तुम्हाला वापरायची असेल तर या पद्धतीनं तुम्हाला अगोदर अवयव काढावे लागतील. इफ यू वॉन्ट टू फाइंड द LCM अँड HCF विथ द फॅक्टर मेथड, देन फर्स्ट ऑफ ऑल यू राईट द फॅक्टर्स multiplication by the given numbers and then common factor, non-common factor. HCF is equal to product of common factor. LCM is equal to common factor into uncommon factor. तर या पद्धतीने या सूत्रांचा वापर करून आपण गणित सोडवू शकतात. तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला तोंडी पद्धत महत्त्वाची आहे. यानंतर पाहूया आपण अवयव पद्धतीने आणखी एक उदाहरण सोडवणे. लसावी मसावी अवयव पद्धतीने कसा काढायचा. तर पहा, समजा आपल्याला 15 व 20चा लसावी व मसावी शोधायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण 15चे कॉमन फॅक्टर लिहिले, 15 म्हणजेच 3 गुणिले 5 आणि 20 म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. तर या ठिकाणी सामायिक अवयव कोणता आहे, हा 5च एक. त्यानंतर असामायिक अवयव, असामायिक मध्ये हा 3 2 2 म्हणजे हे 3, 2, 2. तर हे आहेत सामायिक अवयव, हे आहेत असामायिक अवयव. आता आपण सूत्र लिहूयात. मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले सामायिक अवयवांचाच गुणाकार फक्त. तर सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 5 आहे तर 5च, आणि म्हणून मसावी जो आहे HCF इज इक्वल टू 5. त्यानंतर आपण आता लसावी काढूयात. लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. तर या ठिकाणी जर सामायिक अवयव आहे 5 आणि असामायिक अवयव आहेत 3 गुणिले 2 गुणिले 2, या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येईल 60. म्हणजेच लसावी बरोबर 60. तर या पद्धतीने या ठिकाणी 15 आणि 20चा मसावी आहे 5 आणि लसावी आहे 60. तर यानंतर आपण लसावी आणि मसावी या संबंधीचे महत्त्वपूर्ण असे काही सूत्र पाहणार आहोत लगेच. यानंतर पुढचा पार्ट आहे LCM अँड HCF ऑफ प्राईम नंबर, म्हणजेच मूळ संख्यांचा लसावी आणि मसावी. जर समजा संख्या मूळ असतील
तर त्याचा लसावी मसावी कसा काढायचा हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर समजा प्राईम नंबरचा काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा. LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर. म्हणजे या ठिकाणी कोणतेही प्राईम फॅक्टर किंवा पाडा आपल्याला लिहायची गरज नाही, टेबल सुद्धा लिहायची गरज नाही. तर LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर अँड HCF इज इक्वल टू 1. आणि हा नेहमी एकच असतो, लक्षात ठेवा. कोणत्याही दोन मूळ संख्या असेल तर त्याचा ऑलवेज HCF इज इक्वल टू 1. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण पाहूया आपण. फाइंड LCM ऑफ 7 अँड 11. तर आता 11 आणि 7चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आता तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या सूत्रानुसार आपल्याला असं लिहिता येईल. LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ नंबर. तर या ठिकाणी 7 गुणिले 11 बरोबर 77 अँड LCM म्हणजेच 7 आणि 11चा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर या ठिकाणी लसावी आलेला आहे. लसावी म्हणजेच त्यांचा गुणाकार 7 गुणिले 11 बरोबर 77. आणि आपल्याला जर मसावी फाइंड आउट करायचा असेल HCF बरोबर 1च. म्हणजेच मसावी जर काढायचा असेल मसावी तर मसावी हा 1च असतो. म्हणजे जर दिलेल्या संख्या इफ गिवन नंबर आर प्राईम नंबर्स देन इट्स HCF तर त्याचा मसावी असतो 1. तर हे लक्षातच ठेवा. कोणत्याही दोन मूळ संख्येचा लसावी काढत असताना गुणाकार करायचा आणि मसावी हा 1च असतो. लसावी म्हणजे गुणाकार असतो. यानंतर पाहूया आपण पुढचा. LCM अँड HCF ऑफ टू कॉन्जिगेटिव्ह ऑड नंबर. म्हणजे आपल्याला असं शोधायचं आहे क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी व मसावी. क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी व मसावी. तर या ठिकाणी आता हे शोधत असताना याचं सूत्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला लसावी काढायचं असेल आणि दोन्ही समजा क्रमवार संख्या विषम असतील तर त्या लसावी काढत असताना संख्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला आणि याचा मसावी हा नेहमी 1च असतो. म्हणजेच LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ नंबर अँड HCF इज इक्वल टू ऑलवेज 1. तर याचं पण एक उदाहरण पाहूयात. आता कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या घ्या तुम्ही. कोणत्याही दोन क्रमवार साधे घेऊयात आपण आता. जसं की 9 व 11. 9 आणि 11. तर याचा लसावी जर काढायचा असेल तुम्हाला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. तर दोन संख्यांचा गुणाकार आहे 9 गुणिले 11 आणि 9 गुणिले 11 म्हणजेच 99. तर लसावी किती असेल LCM इज इक्वल टू 99. आणि याचा आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर मसावी हा 1च असतो. तर हे आवर्जून लक्षात ठेवा. मूळ संख्यांना जे सूत्र वापरतो तेच आपण क्रमवार विषम संख्या हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. क्रमवार विषम संख्या असतील तरच हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. यानंतर पाहूया पुढचा भाग. LCM अँड HCF ऑफ टू कॉन्जिगेटिव्ह इव्हन नंबर. म्हणजेच क्रमवार समसंख्यांचा लसावी मसावी. तर यासाठी जर लसावी काढायचं असलं तर सूत्र लक्षात ठेवा. लसावी बरोबर
दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2 आणि याचा मसावी जो असतो मसावी बरोबर 2. तर मसावी हा 2च असतो आणि लसावी म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार छेदामध्ये 2. तर याचं जर आपण उदाहरण पाहिलं तर उदाहरण पाहूया आपण. फाइंड LCM अँड HCF ऑफ 10 अँड 12. तर हे क्रमवार दोन समसंख्या आहेत. क्रमवार समसंख्या 10, 12, 8, 10, 12, 14. तर यांचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ नंबर अपॉन 2. तर प्रॉडक्ट म्हणजे कोणाचा करावं लागेल 10 गुणिले 12 छेदामध्ये 2 आणि बरोबर उत्तर येईल मग बेक बेसख्खी 12 आणि 10 गुणिले 6 म्हणजे 60. अँड LCM म्हणजे लसावी किती असेल 10 आणि 12चा 60. आणि HCF किती असतो HCF ऑलवेज 2. HCF हा 2 असतो. तर ह्या सर्व कंडिशन लक्षात ठेवा. अतिशय सोपा भाग आहे. वारंवार याची प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जर नवोदयचा प्रश्नसंच असेल तर त्यामधले सुद्धा प्रश्न सोडवून पहा. तुम्हाला नक्कीच सर्व प्रश्न सोडवता येतील. यानंतर पाहूया आपण आणखी एक महत्त्वाचं सूत्र. ते सूत्र म्हणजेच LCM इंटू HCF इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर. म्हणजे LCM आणि HCFचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच गुणाकार त्या दोन संख्यांचा असतो. यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. आपण पहा दोन संख्या घेऊयात आपण आता 12 व 8. तर 12 आणि 8 ह्या दोन संख्या घेतलेल्या आहेत. यांचा लसावी किती येतो तर लसावी काढत असताना यांचा पाडा म्हणावा लागेल 12 1 12 12 2 24 12 3 36. 8चा पण पाडा म्हणा 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे याचा लसावी येतो 24. आता यांचा मसावी किती येतो तर ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 4 म्हणजे मसावी आलेला आहे 4. तर हे सूत्र यासाठी लागू होतं का हे आपण पाहूयात. आपण LCM इंटू HCF. LCM किती आहे 24 गुणिले HCF किती आहे 4 आणि 24 चोक 96. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर करूयात आपण. प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर इज इक्वल टू संख्या कोणत्या आहेत 12 आणि 8. 12 गुणिले 8 आणि 12 8 96. म्हणजे पहा जेवढा LCM HCF चा गुणाकार 96 प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑल्सो 96. म्हणजे लसावी आणि मसावीचा जेवढा गुणाकार आहे तेवढा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. आणि म्हणून आपण लिहू शकतो लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न किंवा जो पुढचा जे सूत्र आहे तेच आता जे आपण सूत्र पाहिलं त्यामध्ये एक थोडे फरक करतोय आपण. LCM बरोबर म्हणजे लसावी बरोबर HCF म्हणजे मसावी गुणिले नॉन कॉमन फॅक्टर प्रॉडक्ट म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार हे लक्षात ठेवा. आणि हेच आता HCF जर इकडे भागाकारामध्ये घेतलं तर हे LCM ला भागाकारामध्ये HCF आलं म्हणजे लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार.
तर या पद्धतीनं हे सर्व सूत्र लक्षात ठेवायचे. आता या सर्व भागावर परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले हे आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द LCM ऑफ 120, 240 अँड 360. तर या ठिकाणी आपल्याला 120, 240 आणि 360 यांचा लसावी शोधायचा आहे आणि हा प्रश्न आहे 2016च्या परीक्षेतला. तर संख्या आहेत 120, 240 आणि 360. तर यांचे पाडे आपल्याला लिहावे लागतील. 360 एक 360, 360 दोन्ही 720 आणि पुढे अजून कंटिन्यू होईल. हा पाडा लिहूयात आपण 240. तर आता या ठिकाणी 24चा पाडा लिहून 0 जरी वाढवलं तरी चालतं. 24 एक 24, 24 दोन्ही 48 वर एक 0, 24 त्रिक 72 पुन्हा एक 0, 24 चौक 96 वर एक 0. 120चा म्हणजे 12चा पाडा लिहा. 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सपून 72. तर हे पाहत असताना आता तिन्ही पाड्यामध्ये कॉमन काय आहे पहा. या ठिकाणी 240, 240 पण इथं 240 नाही, पण हे 360 इथं 360 आहे, यामध्ये 360 नाही. तर तिन्ही मध्ये हे 720, 720 आणि 720 इन मल्टिपल ऑफ 3 नंबर्स सेम. तर 120च्या पाड्यामध्ये पण 720 येतं, 240च्या पाड्यात पण 720 आहे, 360च्या पाड्यात पण 720 आहे आणि म्हणून याचा लसावी आहे 720, ऑप्शन नंबर 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द HCF ऑफ 360, 108 अँड 250 इज. तर आपल्याला या ठिकाणी 360, 108 आणि 252 यांचा HCF फाइंड आउट करायचा. HCF म्हणजेच मसावी. तर आता एक पद्धत अशी आहे की पर्यायामध्ये ज्या संख्या आहेत, आता हे 36च्या पाड्यामध्ये 360, 108 आणि 252 आहे का पहा. 54च्या पाड्यामध्ये येतं का पहा. 72च्या पाड्यामध्ये. आता या ठिकाणी दोन जर गोष्टी आपण चेक केल्या तर 72चा पाडा जर विचार केला, 72 एक 72, 72 दोन्ही 144, तर हे 108 येत नाही, म्हणजे 72 ऑप्शन होणार नाही. 116, 108च्या पाड्यामध्ये म्हणजे 108 16च्या पाड्यात शक्य नाही, म्हणजे हे पण कट. राहिलेत आपल्याकडे हे 2 ऑप्शन. आता तर हे 2 ऑप्शन चेक करा, म्हणजे ह्या दोन्हीच्याही पाड्यामध्ये ह्या सर्व संख्या येतात का, किंवा डायरेक्ट कॉमन फॅक्टर तुम्हाला काढावे लागतील. तर पहा कोणत्या पद्धतीचा वापर करू शकतात. 2013च्या परीक्षेमधील हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आणखी एक मेथड मी तुम्हाला शिकवतो. जर 3 संख्यांचा आपल्याला जर डायरेक्ट काढायचं असेल, 360, 108 आणि 252, तर तिन्हीला एकाच वेळेस आपण या पद्धतीने पण भागू शकतो. उरलं 82, 16 आणि हे 0, 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 सख्खे 12. आणखी याला 2 न भाग जातो पहा. 9, 0, 2 एक दोन्ही 4, 2 सत्ती 14, 2 सख्खे 12, 2 त्रिक 6. त्यानंतर 2 ने भाग जाणार नाही, 3 न भागूयात. 3 त्रिक 90, 3 नम 27, 3 दोन्ही 6, 3 एक 3. आणखी 3 न भाग जाईल. 3 एक 3, 0, 3 त्रिक 9, 3 असं 21. आता या ठिकाणी कुणीही भाग जात नाही, म्हणजे आपले सामायिक अवयव कोणते कोणते आलेले आहेत. सामायिक अवयव म्हणजेच त्याला आपण कॉमन फॅक्टर म्हणतो. तर सामायिक अवयव आहेत आपले 2, 2, 3, 3, म्हणजे 2, 2, 3 आणि 3. तर याचा जर आपल्याला आता मसावी काढायचा असेल, तर मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 2 दोन्ही 4, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36. तर मसावी आहे 36. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर ही पण पद्धत लक्षात ठेवा. फक्त कॉमन म्हणजे
अशी कोणती संख्या आहे तिनं सर्वांना भाग जातो तेवढ्या संख्या सुरुवातीला बाजूला काढायच्या, भाग द्यायचा, खाली उत्तर लिहायचं. याचाही तुम्हाला सराव करावा लागेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द HCF ऑफ नंबर 14, 36 अँड 66. तर यांचा आपल्याला HCF काढायचा आहे. 2017 मध्ये प्रश्न होता हा. तर याला पण आपण असंच करू शकतो. 14, 36 आणि 66. याला 2 न भागूयात सर्वांनाच. 2 न भागा 7 येईल. बे 1 बे 1 उरलं, 2 8 16. पुन्हा 2 न भागा 2 त्रिक 6, 2 त्रिक 6. आता या ठिकाणी ह्या 7, 14 आणि 33ला कोणत्याच सारख्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे 2 आणि मसावी बरोबर प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर म्हणजे 2च. तर याचा मसावी येईल 2. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द LCM ऑफ 24, 36 अँड 42. तर या ठिकाणी लसावी काढायची आपल्याला. 24, 36 आणि 42चा लसावी. तर हे 24, 36 आणि 42चा जर पाडा लिहिला तुम्ही तर 24च्या पाड्यामध्ये 84 येत नाही, 24च्या पाड्यामध्ये 72 येतं, 36च्या पाड्यामध्ये येतं, 42च्या पाड्यात 72 येत नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटली. आता राहिला प्रश्न फक्त 504 आणि 604. तर या ठिकाणी जर आपण या दोन्हीमध्ये जर शोधायचं असेल तर ह्या दोन्हीचे पाड्यामध्ये हे येतं का हे चेक करावं लागेल पहिली गोष्ट, किंवा डायरेक्ट या तिन्हीचे कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर काढावे लागतील आणि त्यावरून पण आपल्याला हे सोडवता येईल. तर पहा 24, 36 आणि 42 याची कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर कसे निघतात. 24, 36 आणि 42. याला 2 न भागूयात. 2 1 बे 2 2 4. याला पण 2 न भागा. 2 1 बे 2 8 16. 2 2 4 1 उरलं. 2 7 21. सॉरी 2 1 बे. त्यानंतर या तिन्हीला 3 न भाग जाईल. 3 चौक 12. 3 संग 18. 3 7 21. आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर नाहीत तिन्हीमध्ये, पण ह्या दोन्हीमध्ये कॉमन आहेत म्हणजे 2 न भाग जाईल. या 2लाच भाग घालूया. 2 2 4 2 त्रिक 6 आणि हे 7 असंच लिहूयात. आता या ठिकाणी कुणालाही कॉमन भाग जाणार नाही म्हणजे हे सगळे त्याचे फॅक्टर आहेत. हे आहेत सामायिक आणि हे आहेत असामायिक. म्हणजेच लसावी बरोबर या सर्वांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. तर यांचा गुणाकार करूयात. 2 त्रिक 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 त्रिक 72 गुणिले 7, 7 7 दोन्ही 14ला 4 हातच्याली 1, 7 7 49 1 50 म्हणजे 504. तर यांचा लसावी येईल 504. पर्याय क्रमांक 3. तर ही पद्धत लक्षात ठेवा. हे सामायिक अवयव आहेत. आणखी एकदा सांगतो, सामायिक अवयव आणि हे भागच जात नाहीत म्हणून याला आपण असामायिक अवयव असं म्हणतो. म्हणजे तिन्हीला कोणत्याही सारख्या संख्येने भाग जात नाही म्हणून. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द लिस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 10, 15 अँड 24 और 30 लिव्स नो रिमाइंडर. म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे त्या संख्येला 10, 15, 24 आणि 30 ने पूर्ण भाग जाईल. आणि ते आपल्याला पण लहान संख्या शोधायची. 10, 15, 24 व 30 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे पहा. 10, 15, 24 आणि 30. 10, 15, 24 आणि 30 या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या. तर 10नी 15नी 90ला भाग जाईल, परंतु 24च्या पाड्यामध्ये नाही म्हणजे हा ऑप्शन कट झाला. त्यानंतर 100च्या पाड्यामध्ये पण म्हणजे 24च्या पाड्यात 100 येत नाही. त्यानंतर आता 120 आणि 240 या दोन्ही संख्येला 10, 15, 24, 30 ने भाग जातो, पण लहान संख्या आहे 120.
ऑप्शन नंबर 3, म्हणून हे उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचं. तर हा प्रश्न 2014 मध्ये विचारण्यात आला होता. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर द फर्स्ट 3 कॉमन मल्टिपल ऑफ 8 अँड 12. तर 8 आणि 12चे पहिले 3 सामायिक अवयव शोधायचे, 3 गुणक शोधायचे आहेत. तर 8 आणि 12, 8 आणि 12चा मसावी अगोदर शोधा, लसावी. तर लसावी किती येईल 8 आणि 12, तर तो येतो 24. आणि 24चे 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तर हे लहानात लहान 3 संख्या आहेत ज्याला 8 आणि 12ने भाग जातो, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 24, 48 अँड 72. 3 कॉमन मल्टिपल ऑफ 8 अँड 12. यानंतर पाहूया पुढील भाग. पुढचा भाग आहे, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर विच ऑन डिवाइडिंग 140, 170, 155 लिव्स 5 ॲज रिमाइंडर. तर या प्रश्नाचा अर्थ असा होतो, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा, मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने 140, 170 किंवा 155 ला भागले असता बाकी 5 उरेल. तर बाकी 5 उरेल अशी संख्या कोणती आहे 140, 175 आणि 155 ला भागल्यानंतर? तर आपण काय करूया, 140 मधून अगोदरच 5 वजा करूयात, 170 मधून पण 5 वजा करूयात आणि 150 मधून पण 5 वजा करूयात. तर हे उरेल 135, 165 आणि 155 आहे. हे 155 मधून 5 गेले 150. तर आपल्याला 135, 165 आणि 150 यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे चेक करायचं आहे. तर तुम्ही जर हे चेक केलं कोणत्या संख्येने भाग जातो तर तुम्हाला उत्तर मिळेल 15, कारण हे सर्व 15च्या पाड्यामध्ये येतात आणि 5 बाकी उरते ते आपण ऑलरेडी अगोदरच कमी केलेली आहे, म्हणून 135, 165 आणि 150 ला 15ने भाग पूर्ण जाईल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ए व बी भांड्यात अनुक्रमे 145 लिटर व 116 लिटर दूध मावते. ए व बी भांड्यामध्ये अनुक्रमे 145 व 116 लिटर दूध मावते. तर खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या मापांनी दोन्ही भांड्यातील दूध मोजता येईल? तर 2 भांडे आहेत आपल्याकडे. एका भांड्यामध्ये 145 लिटर दूध आहे आणि दुसरं एक भांडं आहे त्याच्यामध्ये 116 लिटर दूध आहे. तर हे दोन्हीही दूध मोजण्यासाठी कोणतं एकक वापरावं लागेल? तर या ठिकाणी 1 चित्र जाणार आहे पण मोठ्यात मोठे, तर 145 व 116 29च्या पाड्यामध्ये येतं. तुम्ही जर 29चा टेबल लिहिलात, 29 एक 29, 29 दोन्ही 58, 29 त्रिक 87, 29 चोक 116, 29 फाइव्स 145, 29 6 174. तर हे ऑल इन टेबल ऑफ 29, म्हणजे हे सर्व 29च्या पाड्यात आहेत, म्हणजे 116 आणि 145 हे दोन्हीही दूध 29च्या भांड्याने किंवा 29 लिटरनी मोजता येईल. आणि हा प्रश्न होता 2016 परीक्षेमधील. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका रूमची
लांबी रुंदी व उंची अनुक्रमे 6.25 मीटर 8.25 मीटर 6.72 मीटर 4.50 मीटर आहे. तर खालीलपैकी मोठ्यात मोठ्या कोणत्या मापाने टेपने सर्व बाजू मोजता येतील? तर कोणता टेप आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे सर्व बाजू मोजता येईल? पहिला आहे 8.25 मीटर म्हणजेच 825 सेमी. दुसरी म्हणजे ही आहे लांबी, रुंदी आहे 6.75 मीटर, हेच सेंटीमीटर मध्ये केलं तर 675 सेमी. आणि तिसरा आहे 4.50 मीटर म्हणजे 450 सेमी. तर या सर्वांना या ठिकाणी कोणत्या मापाने मोजावं लागेल असं विचारलेलं आहे. तर दिलेल्या माहितीनुसार 125च्या पाड्यामध्ये हे येतं का सगळं चेक करायचं आपल्याला. पुन्हा 75च्या पाड्यामध्ये येतं का, 25च्या येतं का, 225च्या 225 सेंटीमीटरच्या येतं का. तर हे सगळं चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणती मोठ्यात मोठी आपल्याला संख्या या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला यांचा मसावी शोधायचा आहे, मसावी. तर मसावी शोधून तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. यासाठी दुसरी एक मेथड अशी आहे, या दोन्हीतला जर फरक काढला आपण, पहा 825 आणि 675 यामधला फरक, तर हे 0, 2 मधून 7 गेले म्हणजे 12 मधून 7 गेले 5, 7 मधून 1 गेले हे 150. या दोन्हीतला जर फरक काढला आपण 675 आणि 450, 5, 2 आणि या ठिकाणी 2, तर हे दोन्ही सारखं आलेलं आहे का, नाही. मग हे 2 सारखं आलं नसेल तर यामधला आणखी एकदा फरक घ्या, 225 गुणिले 150, तर हा फरक येईल 75चा. तर 75 सेंटीमीटरच्या टेपनं जर आपण मोजलं तर हे सर्व माप आपण मोजू शकतो. आणि जर तुम्हाला खात्रीच करायची असेल तर तुम्ही 75चा टेबल लिहू शकतात या ठिकाणी. म्हणजे तुम्ही 75चा जर पाडा लिहिलात तर 75च्या टेबलमध्ये हे सर्व तुम्हाला मिळेल. आता दुसरी पद्धत आहे अवयव पद्धतीने. तर यांचा कॉमन फॅक्टर काढूया आपण. 825, 675, 450, या सगळ्याला 5 न भाग जाईल. 5 एक 5, 3 उरले, 5 सक्क 30, 2 उरले, 5 5 25. आणखी 5 याला 5 न भाग, 5 एक 5, 1 उरलं, 5 3 15, 5 5 25, 5 9 45 आणि हे 0. पुन्हा याला 5 न भाग जाईल, 5 3 15, 1 उरलं, 5 3 15, 5 2 10, 3 उरले, 5 7 35, 5 एक 5, 4 उरले, 85 40. पुन्हा याला 3 ने भाग जाईल, 3 1 3, 3 1 3, 3 9 27, 3 संग 18. आता या ठिकाणी कॉमन काहीच निघणार नाही, म्हणजे कॉमन आहे 5 5 3. तर यांचा गुणाकार करूयात आपण. 5 गुणिले 5 गुणिले 3, 5 5 25 गुणिले 3, 75. अँड दिस इज मसावी मीन्स HCF. HCF किती आलाय, 75. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत पहा. ही पण पद्धत आहे, ही मसावी काढायची तर आपण शिकलेलीच पद्धत आहे. तर याचं उत्तर येईल 75 सेंटीमीटर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आलेला आहे 2010च्या परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी काय विचारले पहा. चॉकलेटची 2 प्रकारची बॉक्स आहेत. एका बॉक्समध्ये 10 व दुसऱ्या बॉक्समध्ये 12 चॉकलेट आहेत. जर कमीत कमी प्रत्येकाची किती बॉक्स घ्यावे लागतील म्हणजे दोन्ही चॉकलेटची संख्या समान येईल. तर दिलेल्या माहितीनुसार 12 चॉकलेटचे 2 बॉक्स म्हणजे 12 दोन्ही 24 चॉकलेट होतील, 24 व 10 चॉकलेटचे 2 बॉक्स म्हणजे 20. हे बरोबर होईल का, नाही. म्हणजे पहिला पर्याय चूक. प्रत्येकाची 22 बॉक्स म्हणजे 22 गुणिले 10 आणि 22 गुणिले 12 हे बरोबर येणार आहे का, नाही. म्हणजे हे पण चूक. त्यानंतर 12 चॉकलेटची 10 बॉक्स
म्हणजे 12 गुणिले 10 120 आणि 10 चॉकलेटची 12 बॉक्स म्हणजे 120. हे बरोबर आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पर्याय चेक करूया. 10 गुणिले 6 60, 12 चॉकलेटची 5 म्हणजे 60. तर इथं पण 60 बरोबर आलेला आहे, 120 बरोबर आलेला आहे. पण आपल्याला काय विचारले, कमीत कमी मिनिमम किती? तर मिनिमम ऑप्शन नंबर 4. कमीत कमी किती? ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 4, 10 चॉकलेटचे 6 बॉक्स आणि 12 चॉकलेटचे 5 बॉक्स. तर दोन्हीकडे चॉकलेटची संख्या समान असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 3 घंटा अनुक्रमे 12 मीटर, 15 मीटर व 18 मिनिटांच्या 12 मिनिट, 15 मिनिट आणि 18 मिनिटाच्या फरकाने वाजतात. त्या तिन्ही घंटा सकाळी 10:30 वाजता 10:30 एकत्र वाजले असतील तर त्यानंतर लगेच किती वेळाने एकत्र वाजतील? म्हणजे 3 घंटा आहेत. आता ही 1 घंटी आहे समजूया आपण, दुसरी 1 घंटी आहे ही, आणि तिसरी 1 घंटी आहे. ही जी घंटी आहे ती एव्हरी 12 मिनिट म्हणजे प्रत्येक 12 मिनिटाला वाजते. ही घंटा आहे ती प्रत्येक 15 मिनिटाला वाजते आणि ही घंटा आहे प्रत्येक 18 मिनिटाला वाजते. 12 मिनिट, 15 मिनिट आणि 18 मिनिट. तर आपल्याला शोधायचे की 10:30 वाजता ह्या एकत्र वाजल्यात, नंतर केव्हा वाजतील? तर यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. 12, 15 आणि 18चा लसावी. तर आता 3 संख्यांचा लसावी कसा काढायचा हे आपण शिकलेलो आहोत. त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर काढावा लागेल आपल्याला. तर या ठिकाणी पहा 12, 15 आणि 18. तर कॉमन फॅक्टर काढूयात. 3 न भागूयात, 3 चोक 12, 3 5 15, 3 संग 18. पुन्हा यामध्ये कॉमन पहा 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो म्हणजे 2 ने भागूयात. बेदोनी 4, हे 5 जशाला तसं आणि हे बेत्रिक 6. आता या ठिकाणी कॉमन नाही तर हे आहेत सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर. हे आहेत असामायिक अवयव, असामायिक अवयव म्हणजेच अनकॉमन फॅक्टर. तर लसावी बरोबर या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 ह्या सगळ्यांचा गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60 आणि 3 180. म्हणजे नंतर 180 मिनिटांनी ती एकत्र वाजतील. आता 180 मिनिट म्हणजे किती? तर 180 मिनिट म्हणजे 3 तास. 180 मिनिट म्हणजेच 3 तास. 3 तासानंतर एकत्र वाजतील. आणि आता किती वाजलेत मग? 10:30. पहा 10:30 वाजलेत म्हणजेच 11:30, 12:30 आणि 1:30 म्हणजे नंतर ते 1:30 एकत्र वाजतील. 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30, 12:30 ते 1:30 म्हणजे 1:30 एकत्र वाजतील. पर्याय क्रमांक 3. तर हा प्रश्न 2013च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर यासारख्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. सर्व प्रश्न पुन्हा पहा, रिपीट करा. प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण लिहायला विसरू नका. आणि यावरचे 20 प्रश्न सुद्धा तुम्हाला तयार करायची आहेत. यानंतर जो पुढचा घटक होता तो म्हणजे डेसिमल अँड इट्स ऑपरेशन. तर डेसिमल अँड इट्स ऑपरेशन हा जो पार्ट आहे तर हा व्हिडिओ ऑलरेडी 50 मिनिटापेक्षा जास्त झालेला आहे. 50 मिनिटापेक्षा जास्त हा व्हिडिओ झालेला आहे आणि त्यामुळे आपण डेसिमल अँड ऑपरेशन ऑन इट ऑन देम म्हणजे डेसिमल दशांश संख्या आणि त्यावरील क्रिया हा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा घटक म्हणजे लसावी मसावी पाहिलेला आहे. तर लसावी मसावी, LCM, HCF हा नवीनच टॉपिक आहे 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. याचा जास्तीत जास्त सराव करा, उदाहरणं सोडवा आणि 20 प्रश्न ॲक्टिव्हिटी
लिहायला विसरू नका. लिहा स्वतःचं नाव आणि आपल्या व्हिडिओ क्लासच्या ग्रुपवर, व्हिडिओ क्लासचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर नक्की पाठवा. जर तुम्ही व्हिडिओ क्लासच्या ग्रुपला जॉईन नसाल तर लगेच जॉईन पण होऊ शकतात. 8856 046 142 या नंबरला मेसेज करून तुम्ही व्हिडिओ क्लासचा ग्रुप जॉईन करू शकतात. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.